सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके मुली, त्र्यंबके गौरी, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. 1 आठवड्याहून अधिक काळ झाला 3 श्लोक पाठ करायला. गुरुजी, आपण मुलांच्या वयापेक्षा अधिक अपेक्षा करत आहात. पुराणातले असे श्लोक तोंडपाठ करणं इतकं सहज नाहीये. वेळ तर लागणारच ना. वहिनी साहेब, काय आहे? वहिनी साहेब, मनूला क्षमा करावी. पिता आहात ना. मनूचा अपराध तुम्हाला कसा काय दिसणार? अपराध तर आहेच वहिनी साहेब, पण दोषी मनू नाही आहे. हा अभागी आहे. भागीरथीच्या स्वर्गवासानंतर विचार केला होता, तिची आई होऊन तिचं पालन पोषण करेन मी. आई होणं तर लांबची गोष्ट, आदर्श पित्याची भूमिकाही नाही निभावू शकलो. म्हणूनच विनंती आहे वहिनी साहेब, शिक्षा मला द्यावी, मनूला नाही. आई विना वाढली आहे ती वहिनी साहेब. तरीही तिचा अपराध क्षमायोग्य नाहीये. मंदिरा, मनूला घेऊन ये. मान खाली घातल्यामुळे श्रीमंत सरकारांच्या समोर ज्या अडचणी उभ्या केल्यात तुमच्या मुलीने, त्या दूर होणार नाहीयेत मोरोपंत. श्रीमंत सरकारांनी आपल्या भावाचा मित्र समजून आपल्याला बोलवलं होतं पिठूरला. नाहीतर आप्पासाहेबांच्या निधनानंतर बनारसच्या गल्ली बोळातून ठेचा खात फिरत होतात तुम्ही. तुम्हाला विचारणारा देखील कोणी नव्हतं. खूप झालं आजी. आपल्या दृष्टीने दोषी तर मी आहे, मग माझ्या आप्पांचा अपमान का करताय तुम्ही? मनू, खूप बडबड करायला लागलीस तू. चल म्हणून दाखव ते श्लोक जे मी तुला दिले होते. म्हण. आता बोललं का बंद झालं तुझं? म्हण. नष्टो मोहस्मितल्लब्धा तत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि कतः सन्देहः करिष्ये वचनं तव. अर्थात अर्जुनाने सांगितलं, हे कृष्णा, आपण जो उपदेश केलात की दोषाला शिक्षा करणं पाप नाही, धर्माचं पालन आहे, याबद्दलचं माझं अज्ञान आता दूर झालं आहे आणि मन शांत झालं आहे. आजी, आपण ऐकलंच आहे. शठे शाठ्यम समाचरेत, अर्थात दुष्टाबरोबर कठोरतेचाच व्यवहार करायला पाहिजे, हो ना? आत्मसंभवित स्तब्ध धन्मन्म अन्वितः यजन्ते नम्य गेयस्ते दंभेन विधिपूर्वकम. अर्थात भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की, हे पार्थ, आपल्याला सर्वात मोठं समजणारे तसंच सदैव गर्विष्ठ आणि खोटा मान सन्मान घेणारे दिखाऊ असतात. असे लोक सन्मानासाठी योग्य नसतात. मी तर फक्त अर्थ सांगत होते. हे तर भगवान कृष्णाने सांगितलंय ना. आता सांगूही देत नाही तुम्ही. तरीही आज जे तू केलंयस ना, त्यासाठी मी तुला कधीही क्षमा नाही करणार.
थांबा वहिनी साहेब. हिला शिक्षा आम्ही देऊ. हिला शिक्षा आम्ही देऊ. अवश्य शिक्षा करा श्रीमंत सरकार. असा विचार करून अजिबात संकोच करू नका की सेवक आपल्या स्वर्गवासी भावाचा मित्र आहे. इकडे ये मनू. इकडे ये. हे घ्या, मारा मला. मोरोपंत, या छकुलीला आम्ही यापेक्षा अधिक शिक्षा नाही देऊ शकत. तिच्या शब्दांनी आमच्या हृदयात लागलेली आग शांत केली. जे उत्तर इंग्रजांना आम्ही नाही देऊ शकलो ते मनूने देऊन टाकलं. श्रीमंत सरकार, कमिशनरांकडून लॉर्ड बहादूर आले आहेत आणि आपल्याला त्वरित भेटू इच्छितात. पाहिलं श्रीमंत सरकार, याच गोष्टीची काळजी वाटत होती आम्हास. जरीने क्षमा मागितली नाही तर परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील. ठीक आहे आजोबा, मी क्षमा मागेन त्यांची. ही मी आलेच. कमिशनर साहेब, आमचे मित्र मोरोपंतांच्या व्यतिरिक्त आम्हीही क्षमा मागितली. मग I am sorry, Your Majesty. हा insult Jeffचा नाही, but an insult to our company, Bahadur. त्यासाठी that girl has to apologize to him in front of everybody. आजोबा, आजोबा, पहा याला कसं मारलं या फिरंग्याने आपल्या भास्करला. याला सांगा, याने पहिली आपल्या भास्करची क्षमा मागावी, नंतरच मी याची माफी मागेन. No, never. I will not. ही गोष्ट तर अगदी उचित आहे कमिशनर साहेब. Why don't you apologize? No.
नो युअर मॅजेस्टी, तो क्षमा मागणार नाही. तर मग आमचे मनू सुद्धा क्षमा नाही मागणार. जा, जे मनात येईल ते करा. आम्ही फोर्ट विल्यमच्या गव्हर्नर जनरलशी यावर बोलू. Very well, Your Majesty. We shall see. मनूचं लग्न वहिनी साहेब. वहिनी साहेब, तिचं वय काय? अहो, लहान आहे ती. पुरुषांमध्ये भांडण लावून देते आणि तुम्ही म्हणता लहान आहे ती. घोडेस्वारी करते, तलवारबाजी, चाबूक चालवते, भरल्या सभेत सगळ्यांसमोर उभी राहते आणि आपण म्हणता लहान आहे. मित्रता चांगल्या तऱ्हेने निभावताय मोरोपंत. अहो, तुमच्यापेक्षा तर ते धूर्त गोरे चांगले, ज्यांच्या हातातला खंजीर तरी दिसतोय. भलं तर यातच आहे की मनूचं तुम्ही लग्न लावून द्या किंवा पेठूर सोडून. नाही. मोरोपंत कुठेच नाही जाणार. आणि आजपासून ही छकुली आमच्या महालामध्ये राहणार. आमच्या सोबत. वहिनी साहेब, आम्ही जाणतो की तुम्ही आमच्यावर बऱ्याच नाराज आहात, पण विश्वास ठेवा वहिनी साहेब, आम्ही आपल्याला दुःख देऊ इच्छित नव्हतो. राहू दे.
घाव घालून वर मलम लावायला आलायस? ठाऊक आहे ना, वहिनी साहेब तर वहिनी साहेबच आहेत. बघताच विरघळून जाणार. अहो नाही नाही वहिनी साहेब नाही. वहिनी साहेब आपण तर जाणताच, हा बाजीराव आपल्या आदेशाशिवाय भूमीवर पाऊल पण ठेवत नाही. तुम्ही तर आम्हाला माते समान आहात. माते समान आहे, पण माता तर नाहीये ना. आणि जन्म दिल्यामुळे कोणी स्त्री आई होत असेल तर मग यशोदेला कोणीही ओळखलं नसतं. बाजीराव, बाजीराव, मी तुझ्यासाठी काय नाही केलं. ना दिवस पाहिला ना रात्र. आठवते 23 वर्षांपूर्वी जेव्हा त्या धूर्त गोऱ्यानी चलाखीने तुला पुण्यातून हाकललं होतं, त्यावेळी तुला वाटत होतं की हे दुःख केवळ तुझंच आहे. पण त्याच दिवशी मी प्रतिज्ञा केली होती जमिनीवर झोपण्याची. आणि आजही जेव्हा ते गोरे तुला तुझ्याच दरबारात धुतकारतात ना, तेव्हा वळ माझ्या हृदयावर उमटत असतात. आणि तू त्या उद्धट मुली करता सर्वांच्या समोर मला बाजीराव, तुला समजत कसं नाहीये? मी मनूची वैरीण नाहीये. हा, विचार कर, काय वाकडं केलंय त्या पोरीने माझं. पण तुला वाटतंय की पण मी तुला निक्षून सांगते बाजीराव, जर या जगामध्ये कोणाही मुळे तू दुःखी झालास तर तो माझा सर्वात मोठा शत्रू असेल. यावं छकुली राणी सरकार, पिठूरच्या या राजमहालात आपलं स्वागत आहे. पुन्हा छकुली? अगं ते तर राणी साहेब पण म्हणाले की. त्या तर आम्ही आहोतच. राणी साहेब,